DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रभाग क्रमांक 10 मधील महिंद्रा मटेरियल गेट समोर असलेली जलवाहिनी गेल्या 15 दिवसांपासून फुटलेली आहे। दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे। या गळतीमुळे परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे। पाणी पुरवठा विभागाने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। सातपूर परिसरात सध्या अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याने पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे। मागील 4 ते 5 दिवसांत सातपूर परिसरात किमान 4 ते 5 ठिकाणी जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याच्या घटना घडल्या आहेत। काही ठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्यांमधून वाहणारे पाणी तब्बल 2 किलोमीटर पर्यंत रस्त्यावर वाहत आहे। रस्त्यावर पाणी साचल्याने ठिकठिकाणी तळे तयार झाले असून दुचाकी वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सतत वाहत असलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी चिखलमय परिस्थिती निर्माण झाली आहे। घसरगुंडीमुळे वाहन चालकांचे नियंत्रण सुटून अनेक अपघात घडत आहेत। विशेषतः रात्रीच्या वेळी पाणी साचलेले दिसून न आल्याने अपघाताचा धोका अधिक वाढत आहे। महानगरपालिकेने जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी, तसेच अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।